नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील विसंगती आता उघड होऊ लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने गोविंद मोकाटे यांना एबी फॉर्म दिला आहे। गोविंद मोकाटे यांनी लगेचच आपण मवियाचे उमेदवार आहोत असा सूर आवळला आहे। काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, परंतु त्यांना एबी फॉर्म दिलेला नाहीये। हा तिढा असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे स्थानिक नेते रावसाहेब खेवरे यांनी राहुरी तालुक्याच्या अस्मितेसाठी उमेदवारी करणारच असं जाहीर केलं आहे। मातोश्रीवरून आदेश आल्यास तो डालवणार नाही, पण मातोश्रीवरून आदेश कोणाला येईल असे प्रतिआव्हान देखील खेवरे यांनी दिले आहे। शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे रावसाहेब खेवरे म्हणाले, माझी उमेदवारी ही मी बंडाबोरी समजत नाही। तालुक्याच्या अस्मितेसाठी मी निवडणूक लढवत आहे। तालुक्याचा आमदार पाहिजे म्हणून मी निवडणुकीच्या मैदानात आहो। प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणात असते आणि मी जर उमेदवारी केली असती तर मी याला 100% बंडखोरी असे म्हटले असते। प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याने मला निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे। राहुरी मतदारसंघातील कोणत्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार यावर बोलताना रावसाहेब खेवरे यांनी राहुरी तालुक्यामध्ये काहीच नाही। एखादा युवक शिकल्यानंतर त्याने कुठे जायचं, इथून त्याची सुरुवात आहे। सगळा तालुका उद्ध्वस्त झालेला आहे। मी 32 वर्षापासून शिवसैनिक आहे। जनतेचं काय समस्या आहे हे मला ज्ञानात आहे, त्यामुळे मी निवडणुकीला सामोरे जात आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।